नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज या व्हिडिओमध्ये आपण आपणा सर्वांचा एक काळजीपूर्वक असा विषय या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत. अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा ऑल इंडिया ट्रेड टेस्टसाठी अंतिम परीक्षेसाठी आपणाला सर्वांना सर्व प्रशिक्षणार्थ्यांना संस्थेमार्फत परीक्षेसाठी बसण्यासाठी एक परीक्षा फॉर्म दिला जातो. तो परीक्षा फॉर्म आपण कशा पद्धतीने भरायचा आहे याविषयी या व्हिडिओमध्ये मी आपणास मार्गदर्शन करणार आहे. परीक्षेचा जो अर्जाचा नमुना आहे, परीक्षा फॉर्म जो आहे, हा एक डेमो म्हणून या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. अशाच पद्धतीचा फॉर्म असू शकेल याची खात्री मी आपणास देत नाही. याची सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी नोंद घ्यावी. या व्हिडिओमध्ये आपणास ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या जातील त्या फक्त एक मार्गदर्शक अशा आपणासाठी असतील. यामध्ये वेळोवेळी बदलही होईल याची सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण नवीन असाल तर माझे यूट्यूब चॅनल ITI डिजिटल स्किल हब या चॅनलला आपण व्हिजिट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्होकेशनल व्हिडिओ आपणासाठी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध असतील. तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो, जो फॉर्मचा नमुना आहे या ठिकाणी आपण इथं समोर मी डिस्प्ले केलेला आहे. या ठिकाणी संस्थेचं नाव असेल, त्यानंतर या ठिकाणी एक्झामिनेशन कोणत्या परीक्षेसाठी आपण बसणार आहात हा जो नमुना दिलेला आहे. जे रेग्युलर प्रशिक्षणार्थी आहेत त्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी हा नमुना आपण या ठिकाणी वापरत आहोत. मी आपणास विनंती करतो की जे एक्स कॅन्डिडेट असतील, माजी प्रशिक्षणार्थी असतील, त्यांच्यासाठी याच प्रकारचा नमुना असून त्यामध्ये ज्या विषयामध्ये आपण अनुत्तीर्ण झालेला आहात त्याचा उल्लेख असू शकेल. या ठिकाणी ऑल इंडिया ट्रेड टेस्ट ट्रेनिंग स्कीम, त्यानंतर या ठिकाणी AITT एक्झाम जुलै, आपण या ठिकाणी हे जे ब्रॅकेट दिलेले आहेत, ब्लॉक दिलेले आहेत, यामध्ये जे परीक्षेचं तुमचं वर्ष असेल त्याचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. या ठिकाणी मी 2 आणि 5 असा उल्लेख केलेला आहे. नंतर या ठिकाणी आपला जो परीक्षेचा क्रमांक आहे, जो R ने सुरू होतो, जे आपल्याला PRN नंबर आपण त्याला म्हणता येईल, हा PRN नंबर या ठिकाणी आपण नमूद करायचा आहे. प्रत्येक वेगवेगळ्या ब्लॉकमध्ये हा स्वतंत्र या ठिकाणी आपण नमूद करणं आवश्यक आहे. त्यानंतर आपली वैयक्तिक माहिती असेल, ही वैयक्तिक माहिती आपण कॅपिटल लेटर्स मध्येच भरायची आहे. सुरुवातीला आपला आहे सरनेम, आपल्या आडनावानुसार या ब्लॉकमध्ये आपण आपलं सरनेम आडनाव भरायचं आहे. स्पेलिंग आपण या अर्जामध्ये जे लिहिणार आहात ते आपल्या जो 10वीचं मार्कशीट आहे त्या 10वीच्या मार्कशीटवर ज्या स्पेलिंगची नोंद आहे आपल्या आडनावाची, तीच आपण या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे. त्यानंतर इथं खालच्या बाजूला असेल आपले नाव, फर्स्ट नेम. या ब्लॉकमध्ये प्रत्येक लेटर्स वेगवेगळ्या ब्लॉकमध्ये आपण लिहायचे आहेत. आपलं नाव या ठिकाणी लिहायचं आहे, स्वतःचं नाव. त्यानंतर पुढचा जो रो आहे तो आहे मिडल नेम. आपल्या वडिलांचं नाव या ठिकाणी आपण नमूद करायचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी सांगतो की प्रत्येक ब्लॉकमध्ये आपले जे स्पेलिंग्स असतील त्या स्पेलिंगचा प्रत्येक शब्द, प्रत्येक वर्ड हा स्वतंत्र ब्लॉकमध्ये आपण नमूद करणं आवश्यक आहे. त्यानंतर या खालच्या बाजूला आपल्याला लिहायची आपली डेट ऑफ बर्थ. या ठिकाणी डेट दिलेली आहे, नंतर या ठिकाणी मंथ दिलेला आहे आणि पुढं इयर दिलेला आहे. आपली जी अचूक 10वी किंवा 12वीच्या प्रमाणपत्रावर किंवा आपल्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर जी आपली डेट ऑफ बर्थ आहे ती या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची बाजू आहे सेक्स. या ठिकाणी मेल असेल तर आपल्याला टिक मार्क करायचा आहे, फिमेल असेल तर फिमेलवर आपल्याला
टिक मार्क करायचा आहे. नंतर पुढचा रो मध्ये आहे आपली रिलिजन दिलेली आहे. इथं आपण हिंदू उल्लेख केलेला आहे. जी रिलिजन असते हिंदू, मुस्लिम, शीख जी आपली धर्म असेल तो त्याची नोंद या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर कास्ट इथं लिहायचं आहे. सब कॅटेगरी त्याची लिहायची आहे आणि इथं जातीचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर आपलं फिजिकल हँडिकॅप असाल, जे प्रशिक्षणार्थी फिजिकली हँडिकॅप असतील ते येस या मेनूवर क्लिक करतील. तर जे फिजिकली हँडिकॅप नसतील त्यांनी नो वर टिक मार्क करायचं आहे. त्यानंतर पुढचा रो आहे आपल्या ट्रेडचं नाव दिलेलं आहे. या ठिकाणी कॅपिटल लेटरमध्ये आपल्या ट्रेडचं पूर्ण नाव लिहून कंसामध्ये NSQF असा उल्लेख करायचा आहे. या ठिकाणी मी या उदाहरणामध्ये दिलेला आहे फिटर NSQF. त्यानंतर आपलं इयर ऑफ ऍडमिशन ऑगस्ट 2023. जे विद्यार्थी प्रशिक्षणार्थी 2025 ला परीक्षेला बसणार आहेत त्यांचं जे प्रवेशाचं वर्ष आहे हे 2023 असेल. जे प्रशिक्षणार्थी 1 वर्षाच्या ट्रेडचे असतील त्यांचं जे ऍडमिशन इयर आहे हे 2024 असेल. नंतर आपला या ठिकाणी पुढच्या बाजूला दिलेला आहे ट्रेनिंग पिरियड. या ठिकाणी मी उल्लेख केलेला आहे 2 इयर ट्रेडचा. जो प्रवेशाचा कालावधी आहे ऑगस्ट 23 ते जुलै 2025. 1 वर्षाचे प्रशिक्षणार्थी असतील तर त्यांनी ऑगस्ट 24 ते जुलै 25 असा या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. त्यानंतर एक्झामिनेशन चान्स हा आपला पहिला चान्स असेल तर फर्स्ट वर टिक मार्क करायचा आहे इथं. त्यानंतर ऑल ट्रेड सब्जेक्ट आपणाला सर्व विषयाची प्रात्यक्षिकासह आणि CBT द्यायची असल्यामुळे आपण या ऑल ट्रेड सब्जेक्टवर आपण टिक मार्क करायची आहे. त्यानंतर 7 नंबरचा जो कॉलम आहे जो रो आहे कॅल्क्युलेट एक्झाम चान्सेस कॅन्डिडेट एक्झाम चान्सेस आपले जे चान्सेस परीक्षेला ज्या संधी असतात त्या 1+3 असतात. हा ऑलरेडी उल्लेख तिथं असेल. तर 1+3 चा उल्लेख त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला एक टेबल दिलेला आहे. त्या टेबलमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या सब्जेक्टला अपियर व्हायचं आहे त्याच्यावर आपण टिक करायचे आहे. इथं स्टुडंट फॉर अपियरिंग एक्झामिनेशन टिक मार्क करायचे आहे. 1 नंबरला दिलेला आहे ट्रेड थिअरी. त्यानंतर एम्प्लॉयबिलिटी स्किल्स इथं टिक केलेला आहे. खालच्या बाजूला 2 नंबरचे जे विषय दिलेले आहेत वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग हे ऑलरेडी ट्रेड थिअरीमध्ये त्याचा समावेश असल्यामुळं या ठिकाणी टिक करण्याची गरज नाही. ते ट्रेड थिअरीमध्येच या 2 विषयाचा समावेश केलेला आहे. जरी अर्जामध्ये इथं त्याचा उल्लेख असेल तर त्या ठिकाणी आपण या सब्जेक्टवर आपण टिक मार्क करायचे आहेत. जे नॉन इंजिनिअरिंग ट्रेडचे विद्यार्थी असतील त्यांनी वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग या या हा जो बॉक्स आहे याच्यावर टिक मार्क न करता त्या ठिकाणी गुणाकाराची क्रॉसची खूण करायची आहे. म्हणजे जे नॉन इंजिनिअरिंग ट्रेड आहेत त्यांना वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग या 2 हे विषय नसतात. त्यामुळे त्यांनी त्या विषयावरच्या वर टिक मार्क करण्याची गरज नाही. परंतु त्यांनी प्रात्यक्षिकावर प्रात्यक्षिकाचा जो रो आहे त्याच्यावर त्यांनी टिक मार्क करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा 8 नंबरचा जो रो दिलेला आहे त्यामध्ये आपलं परमनंट पोस्टल ऍड्रेस दिलेला आहे. आपला जो ऍड्रेस असेल तोही या ठिकाणी प्रत्येक शब्द प्रत्येक बॉक्समध्ये आपण नमूद करणं गरजेचं आहे. या ठिकाणी मी शिवाजीनगर आणि म्हसरूळ असं उल्लेख दिलेला आहे. जो ऍड्रेस आपण लिहिणार आहे त्याच्या प्रत्येक ऍड्रेसच्या 2 शब्दामध्ये 2 वर्डमध्ये एक गॅप ठेवणं गरजेचं आहे. नंतर या ठिकाणी सिटी नाशिक लिहिलेलं आहे. नंतर डिस्ट्रिक्ट आपण जो आपल्या ज्या जिल्ह्यामधून आपण परीक्षा देणार असाल त्या जिल्ह्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. तसंच आपण ज्या शहरातून सिटीतून आपण परीक्षा देणार आहात त्या ठिकाणी याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी नाशिक असा उल्लेख केलेला आहे. जिल्ह्याचाही नाशिक असा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. आपण ज्या जिल्ह्यातून किंवा ज्या केंद्रावरून परीक्षा देणार आहात त्याचा उल्लेख आपण करणं या ठिकाणी गरजेचं आहे. नंतर आपला या ठिकाणी तालुका दिलेला आहे. आपला जो तालुका असेल तो नमूद करावा. त्यानंतर या ठिकाणी आपला पिनकोडही नमूद करावा जो योग्य असेल तो. त्यानंतर आपला या ठिकाणी सर्वात महत्वाचा जो भाग आहे आपला फोन नंबर.
जो आपण PRN जनरेशनसाठी जो फोन नंबर आपण लिंक केलेला आहे, तो लिंक केलेला मोबाईल क्रमांकच या ठिकाणी टाकणं अपेक्षित आहे. त्यानंतर इथे एक नंबर आणखी एक फोन नंबर विचारलेला आहे. आपण ॲडिशनल जो फोन नंबर आहे, तो या ठिकाणी आपण नमूद करू शकता. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक अंडरटेकिंग दिलेलं आहे, की वरील माहिती मी जी भरलेली आहे, ती योग्य आणि तंतोतंत बरोबर आहे आणि मी ती तपासलेली आहे. त्यानंतर या खालच्या बाजूला आपली दिनांक ज्या दिवशी आपण हा फॉर्म आपल्या शिल्पनिदेशकामार्फत कार्यालयात सादर करणार आहात, ती दिनांक टाकणं इथं अपेक्षित आहे. त्यानंतर इथं तुमची सही असेल, या ठिकाणी आपली सही करणं आपण गरजेचं आहे. तर प्रशिक्षणार्थी मित्र हा जो फॉर्म आहे, त्याच्यातील हा भाग आपणासाठी महत्त्वाचा आहे, की जो आपल्याला स्वतःला भरायचा आहे. या पद्धतीने आपण आपणारा जो अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचा अर्ज आहे, त्याचं प्रथम पान या पद्धतीने आपण सर्वांनी भरायचं आहे. त्यानंतर जो मागचा भाग असतो हा जे आपले ट्रेड इन्स्ट्रक्टर असतात, ते ट्रेड इन्स्ट्रक्टर या ठिकाणी भरतील. आपली जी जुजबी माहिती आहे ती माहिती इथं भरतील. नंतर ते तुमच्या रेकॉर्डवरून सर्व रेकॉर्ड व्हेरिफाय करतील आणि त्यांची सिग्नेचर करून नंतर उपप्राचार्य किंवा गटनिदेशकाची स्वाक्षरी करून ते कार्यालयात सादर करतील. कार्यालयात सादर केल्यानंतर या ठिकाणी जे कार्यालय आहे, जी आपली माहिती आहे, ती माहिती अ, या भागामध्ये हा जो भाग आहे, या भागामध्ये कार्यालय आपली जी प्राथमिक माहिती आहे, ती माहिती या खालच्या भागात लिहील. या भागामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं लिखाण कोणत्याही प्रशिक्षणार्थ्यांनी काही या ठिकाणी हे जे पान नंबर 2 आहे, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लिखाण काम या अर्जावर जे पार्ट 2 आहे, जे पान 2 आहे, त्याच्यावर कुठलाही उल्लेख प्रशिक्षणार्थ्यांनी भरायचा नाही. हे सर्व पेज नंबर 2 जे आहे, हे शिल्पनिदेशक आणि कार्यालयीन कामकाजासाठी वापरण्यात येणार आहे. तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आपला जो अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा ऑल इंडिया ट्रेड टेस्ट चा अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे, याच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहे, ह्या बघितलेल्या आहेत. याबरोबरच सर्वात महत्त्वाची सूचना, या अर्जाबरोबर जे परीक्षेचं जे शुल्क आहे, 1 वर्षाचे जे अंतिम परीक्षेसाठी बसणारे किंवा 1 वर्ष 2 इयर प्रिलिमचे जे विद्यार्थी आहेत, 1 इयर ट्रेड त्यांना ₹550 शुल्क रोखीने आपल्या शिल्पनिदेशकांसह शिल्पनिदेशकांकडे अर्जासह जमा करायचं आहे. तसंच जे 2 वर्षाचे विद्यार्थी असतील, त्यांनी ₹650 शुल्क हे अर्जासोबत अर्ज सादर करताना आपल्या शिल्पनिदेशकांकडे जमा करायचा आहे. तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो, निश्चितच या व्हिडिओचा आपणाला येणाऱ्या परीक्षेमध्ये आपणाला अर्ज भरताना याचा उपयोग होईल, असे मला वाटते. पुन्हा एकदा आपणाला मी आव्हान करू इच्छितो, की आपण माझ्या YouTube चॅनल ITI डिजिटल स्किल हबला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नवीन-नवीन व्हिडिओ बघण्यासाठी वॉच करत राहा. थँक यू व्हेरी मच.